अजित पवार गेल्यानंतर खुर्चीवर कोण बसणार, कोण राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवारांची होती त्याला सांभाळणार, या सगळ्या गोष्टींवरती वेगळी चर्चा होती आहे. वेगळे नेते बाहेर निघत आहेत. मुळात झी 24 तासला ज्या प्रकाराने विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे ते म्हणजे हे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार, ह्याच्यावरती चर्चा सुरू झालेली, ह्याच्यावरती बैठकीसुद्धा सुरू झालेल्या. 14 असे निर्णायक बैठका झाल्या आहेत. टोटल अशा बघितल्या गेल्या तर 16 अशा बैठकी झाल्या. त्यात 14 अशा बैठका ज्या झाल्या त्या निर्णायक ठरल्या, जिथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार ह्याच्या संदर्भात बोलणं सुरू होतं, ह्याच्या संदर्भात चर्चा झालेली आणि ह्याला घेऊन एक फायनल डिसिजनसुद्धा घेतलं गेलं होतं. मुळात मागच्याच मंगळवारी एक मोठ्या प्रमाणावर सगळे दोन्ही राष्ट्रवादीचे जे नेते आहेत, मग ते सुप्रिया सुळे म्हणा, प्रफुल्ल पटेल म्हणा, अमोल कोल्हे म्हणा, सुनील तटकरे म्हणा, या सगळ्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. आणि त्या अगोदर जे आहे अजित पवार हे शरद पवार यांना भेटले आणि हिरवा कंदीलसुद्धा दाखवला गेला. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांनंतर म्हणजेच 8 किंवा 9 फेब्रुवारीला याला घेऊन जाहीरपणाने घोषणासुद्धा होणार होती. मुळात नंतर अजित पवार गेले आणि आता यावरती चर्चा सुरू आहे. पण ज्या प्रकाराने एक चर्चा आणि बैठका झाल्या त्यात हे सुद्धा कुठे ना कुठे कन्फर्म झालेलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित तर येणार आहेत आणि ते NDAला पण सहभागी, NDAचे पण सहभाग होणार आहेत, म्हणजेच NDAचे पाठ होणार आहेत. ज्या प्रकाराने आत्तापर्यंत शाह फुले आंबेडकर यांच्या सगळ्या थॉट्सला घेऊन अजित पवार आत्ता पण NDAमध्ये राहिले, त्याच आणि महायुतीत काम केलं आहे, तसंच काम पुढे ते कंटिन्यू करणार. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे येऊन हे सुद्धा सांगितलं गेलेलं. या सगळ्यांच्या बैठकी झाल्या, निर्णय ऑलमोस्ट डन होतं. या सगळ्यांचं एक एव्हिडन्स किंवा एक पूर्ण प्रकरण आपण बघितलं ते म्हणजे ज्या प्रकाराने जिल्हा परिषदच्या निवडणुकांमध्ये तुतारी कुठेच उपयोगात आली नाही. निशाण म्हणजे नुसतं घड्याळ हा यूज केला गेला होता. मग ते तुम्ही पिंपरी चिंचवड म्हणा किंवा जुन्नर म्हणा किंवा अजून 1-2 दुसरे जे जागा आहेत ते म्हणा, त्या सगळ्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भात चर्चा होऊन एकदम शेवटच्या टप्प्यावरती सुद्धा बोलणं सुरू झालं होतं. आणि आता नुसतं घोषणा ही बाकी होती जी 8-9 फेब्रुवारीला होणार होती. ही अशी मोठी बातमी कळून आली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे येणार होते. त्या संदर्भात भाजपचे सगळे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनासुद्धा माहिती होतं आणि सगळेच पॉझिटिव्ह होते या पूर्ण प्रोसिजरला घेऊन, म्हणजेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं आणि नंतर NDAचं सहभागी होणं, हे सगळं ॲक्सेप्टन्समध्ये होतं. मुळात 2 राष्ट्रवादी एकत्रित येणं हे कायदेशीरपणाने यावे यावरती सुद्धा चर्चा सुरू होती. जिल्हा परिषदच्या निवडणुकी एकत्रित लढले गेले काही आणि एकच निशाण म्हणजेच तो घड्याळाचा निशाण होता. शरद पवार यांनी हिरवा कंदीलसुद्धा दाखवलं गेलं होतं. अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बोलणंसुद्धा सुरू झालेलं, यांच्यामध्ये अंतिम टप्प्याचं बोलणंसुद्धा जे आहे झालं होतं आणि 8-9 फेब्रुवारीला याची घोषणा होणार होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मागच्या वर्षीच्या शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ते अजित पवार हे आपल्या पूर्ण परिवारसह दिल्लीच्या 6 जनपद जे शरद पवारांचं इकडचा ऑफिशियल रेसिडेन्स आहे तिथे ते आलेले. आणि तिथे जेव्हा ते आलेले तेव्हाच कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस याच्या पुढच्या भविष्यासाठी ह्या दोन्ही पवार कुटुंबाने एकत्र यावं ह्याच्यावरतीच कुठे ना कुठे एक स्ट्रेस होतं, ह्याच्यावरतीच कुठे ना कुठे एक पुश होतं. आणि त्यापासून जे बोलणं सुरू आहे, नंतर ते असेंब्ली इलेक्शन्स म्हणजेच विधानसभा इलेक्शन्स ज्या प्रकाराने झाले, त्यानंतर बैठकांवरती बैठका झाल्यात आणि 14 अशा निर्णायक बैठकामध्ये हे पूर्ण आऊट होतं, हे क्लिअर आऊट होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार आहेत, ते NDAचे पार्ट असणार आहेत आणि 8-9 तारखेला याच्या संदर्भात घोषणा होणार आहेत. आता मुळात
कोण राष्ट्रवादी ला सांभाळतो किंवा खुर्ची कोणाकडे जाते आणि या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणं जे अजित पवारांचं स्वप्न होतं ते आता पुढे एक्झिक्यूट होतं आहे का? ऑलरेडी सगळे वेगवेगळे नेते आहेत ते बोलत आहेत की राष्ट्रवादी एकत्रित यायलाच पाहिजे. मुळात आता ती एकत्रित कशा प्रकाराने येते आणि येते का हे बघणं गरजेचं ठरेल. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट रंजन रस्तोगी बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.